बोला, काय काम आहे? हो सर, काय सांगू तुम्हाला. हो, माझ्यासारखा दुर्दैवी मुलगा नाही. माझा बाप लफंग आहे, एक नंबरचा लफंग आहे. त्यांना स्वतःचं घर बांधायचंय ना, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या घरात चोरी केली, चोरी. हो सर, काय सांगू, अन्याय झालाय माझ्यावर, अन्याय. हो, मी आणि माझ्या मुलाने त्याच्या शाळेसाठी एक प्रोजेक्ट बनवलं होतं. खूप चांगलं प्रोजेक्ट आहे ते. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत माझा मुलगा त्याच्या आजी आजोबांकडे गेला, तर ते प्रोजेक्ट त्याच्या आजोबांनी परस्पर त्यांच्या नावावर पेटंट करून घेतलं. अहो, स्वतःच्या नातवाचं यश स्वतःच्या नावावर करून घ्यायला लाज नाही वाटली त्यांना. आणि आता आता त्या पेटंटसाठी त्यांचा गावात म्हणे सत्कार होणार आहे. कुठे आणि कधी? अहो, आपल्याच गावात सांस्कृतिक भवन मध्ये 2 दिवसांनी. सत्कार मूर्ती श्रीनिवास दळवी या नालायक माणसाचा सत्कार माझ्या हातून होणार आहे. काय दिवस आलेत माझ्यावर. सर प्लीज, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझं पेटंट माझ्या नावावर परत मिळवून द्या सर, परत मिळवून द्या प्लीज. विश्वा, तू इथेच था. मला देवाशी जरा माझ्या मनातलं बोलायचंय. काही प्रश्न विचारायचे त्याला, त्यामुळे तू थांब इथेच. तुला आवडतं ना माझी परीक्षा घ्यायला, म्हणून सतत हे असं अपयश माझ्या पदरात टाकत असतेस तू. घे ना, तुला वाटतंय तेवढी परीक्षा घे माझी, पण एक लक्षात ठेव, मी सुद्धा हार मानणार नाही. सगळ्यात आधी मला त्या नराधम जयंतच्या घरात पाठवलंस, त्याचा तो विकृत चेहरा, विकृत रूप माझ्या समोर आणलंस. त्याच्यानंतर त्याचं ते माझ्या बाबतीत अति ऑब्सेसिव्ह वागणं, माझ्या बाबतीत पजेसिव्ह होणं, माझ्यावर हक्क गाजवत माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना त्रास देणं, हे सगळं सहन करायला लावलंस. आणि जेव्हा मी त्या सगळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला, तेव्हा तू मला परत त्याच्या जाळ्यात अडकवलंस. आणि आता त्याच्याशी लढा द्यायचे ठरवले तर तू काय केलंस, तू ते पुरावे जयंत पर्यंत पोहोचवलेस. आतापर्यंत तर त्याने सगळं काही बघितलं असेल. का केलंस तू माझ्याशी असं, सांग ना, का केलंस? तुलाही माहितीये मला त्या पुराव्यांची किती गरज होती, पण तू काय केलंस, ते सगळे पुरावे जयंत पर्यंत पोहोचवलेस. एव्हा त्याला हेही कळलं असेल की माझी मेमरी परत आली आहे, आणि आता तू परत आल्यावर माझं काय करेन मला नाही माहित. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला घाबरत नाही, कुणीच घाबरत नाही. अजूनपर्यंत त्या जयंतला धडा शिकवण्यासाठी मी सरळ मार्गाने जात होते. त्याच्याशी लग्न केलं, त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले, ते पुरावे आई बाबांना दाखवून त्याला पोलिसात देणार होते मी. पण तुला मी तसं वागायला नकोय ना. ठीक आहे, आता त्या जयंतला मी वेगळ्या मार्गाने धडा शिकवेन. आतापर्यंत मला त्या नराधमाच्या लेवलला उतरायचंच नव्हतं, पण आता मी तेही करेन. आजवर त्याने मला जसं छळलंय ना, तसंच छळेन मी त्याला. काय ना, अजूनपर्यंत मला फक्त त्याने केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्याला द्यायची होती, पण आता मला त्याचा सूड घ्यायचा, आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. जशी त्याने माझी घुसमट केली ना, तशीच घुसमट आता मी त्याची करणार. सुटकेसाठी पायाशी लोळण घ्यायला लावेन त्याला, आणि तेव्हाच माझा सूड पूर्ण होईल. तर फक्त पैशांची गोष्ट असती ना, तर मी लक्ष पण दिलं नसतं, लाथाडून दिलं असतं. पण ती माझी आणि माझ्या मुलाची आठवण आहे. कष्ट घेतलेत आम्ही दोघांनी, की माझ्या मुलाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वतःच्या ऑफिसला सुट्टी घेऊन दिवस रात्र मेहनत करून तन मन धन टाकून तो प्रोजेक्ट बनवला. हो, पण पुढे काय झालं, चोरी, आणि ते पण कोणी करावी, माझ्याच वडिलांनी, त्याच्या आजोबांनी.
अहो माझ्या मुलाला वाटतंय की त्याचे आजी आजोबा त्याच्यावर प्रेम करतात, पण त्याला हे कळत नाहीये की त्याच्या आजोबांनी त्याला कधीच फसवलंय. कसं समजवायचं त्याला? आपली एखादी हक्काची गोष्ट आपल्या नजरेसमोर असं दुसरं कोणीतरी घेऊन जात ना, तेव्हा कसं वाटतं ते तुम्हाला नाही कळणार. पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलवू. तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही, शब्द आहे तिचा. बस तुझं काम झालंय म्हणून समज. हा? पुढचं काय करायचं ते मी बघतो. जानो, बस का आता. मी नाही बघू शकत तुला इतक्या त्रासात. ते काय नाही, तू परत त्या जयंतच्या घरात नाही जाणार आहेस. हो, आणि आत्ताच्या आत्ता जाऊन काका काकूंना सगळं सत्य सांगणार आहेस. हो जानो, हे बघ, जयंतला शिक्षा व्हावी असं मलाही वाटतंय अगं, पण त्यामुळे ना तुझा बळी जाताना नाही बघू शकत. काका काकू ठेवतील ना तुझ्यावर विश्वास, कारण पुरावे कोर्ट मागतं, आई बाबा नाही. त्यामुळे चल आणि काका काकूंना सगळं खरं सांग. ये चल. नाही विश्वा, मी आता जयंतचं सत्य बाहेर काढेन, ते फुल प्रूफच. हे बघ, त्याला शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि हो, जर का मला होणाऱ्या त्रासाबद्दल तू म्हटलंस तर मी ते सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड व्हावं म्हणून सहन करत होते. पण आता मी भोगणार नाहीये, भोगायला लावणार. विश्व आता आमच्या नात्यात तो रडणार. तो स्वतःहून त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली देईल. बघच तू. विश्व आता ही जानवी त्या जयंतला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार. बस वहिनी, भावनाच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर तुमची खैर नाही. दिलांबरी, काय झालंय तुला? माझं सुख खूपतंय त्यांना. माझ्यावरच्या जळफळाटाने त्यांना इतक्या नीच पातळीला नेलंय ना की त्यात काहीही करू शकतात. मला त्रास द्यायला त्यात कुठल्याही थराला जाऊ शकतात. हो, जाणार. मी कुठल्याही थराला जाणार. आजवर ह्या बाईमुळे ना मला खूप काही सोसावं लागलं. माझ्याच घरात माझे लोक माझ्याशी आदराने एक शब्दही बोलत नाहीत. ही बाई या घरात येण्या अगोदर गाडे पाटील घराण्याची इतकी सेवा केली मी. घरची आदर्श सून म्हणून राहिले आणि आता मलाच भोगावं लागतंय सगळं. ह्या अपशकुनी बाईमुळे मला या घरामध्ये सुखाने श्वासही घेता येत नाही.